असं म्हणाला तो? अरे मग हे तू आधी का नाही सांगितलं हेमंता? अरे विसरून गेलो रे, म्हणजे डोक्यात राहिलंच नाही ते. अगो बाई, माझा जीव तर पार उडूनच गेलाय रे. नाही म्हणजे आनंदी घराबाहेर पडून कुठे गेली असेल रे? मला जरा काळजीच वाटते तिची. स्वानंदीला मी फोन करतोय, असला अंदाज पंचे बस झाला आता. नाही नाही भाऊजी, नाही म्हणजे मी काय म्हणते, तसा ह्यांचा काही भरोसा नाही ना. स्वानंदीचं घर समजून भलत्याच घरात गेले असतील तर? हो, हे हेमंत करू शकतो. हां, अरे ह्या दिवशी ना ती वच्छीला घेऊन आली होती. प्रत्येक वच्छीला सगळं ठाऊक असणार. वच्छी आत्याकडेच राहायला गेले नसतील ना ते? म्हणजे संपदा जे म्हणाली ते खरं असेल? ते दोघं घर शोधतायत? स्वानंदी नीलला घेऊन वेगळी झाली? नीलचं घरी काही झालंय म्हणून तो स्वानंदीला घेऊन बाहेर पडलाय. काहीच कळत नाहीये हो. अहो पण भाऊजी, स्वानंदी घरी नव्हती तर तुम्ही निदान ललिताताईला भेटून यायचंत ना हो? अहो तो वॉचमन जागचा हालतच नव्हता, जवळजवळ हाकलूनच दिलं त्यांनी मला. बहुतेक स्वानंदीचं नाव घेतलं म्हणून चिडला असेल, किंवा मग त्या लोकांनी सांगितलं असेल की हिच्या घरचे कोणी आले तर त्यांना बंगल्यात शिरू देऊ नकोस म्हणून. असंच काहीतरी असणार ना. अरे देवा. हेमंता, हा, तू चल माझ्या बरोबर. अंजलीचा असा अंदाज आहे की स्वानंदी तिच्या घरापासून आपल्याला दूर ठेवते. काय झालंय ते आपल्याला कळायलाच हवं, आणि वच्छी आत्याच आपल्याला ते सांगू शकतील.